दिग्रस नगर परिषदेची निवडणूक उर्वरित 3 प्रभागासाठी येणाऱ्या 20 डिसेंबर रोजी याला मतदान होणार आहे. 22 प्रभागासाठी म्हणजेच नगरसेवक पदासाठी मागील 2 डिसेंबर रोजी मतदान झालेलं आहे आणि उर्वरित जे 3 प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 2ब, प्रभाग क्रमांक 5ब आणि प्रभाग क्रमांक 10ब यामध्ये येणाऱ्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार विक्रम अटल आपल्यासोबत आहोत. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. भाऊ, सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न आहे की आपण जे आता प्रचार करत आहे त्यामध्ये मतदाराचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला? हा चांगला प्रतिसाद आहे मला. आणि आपण जे आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये फिरत आहे त्यामध्ये आपल्याला काही विकासासंदर्भात अभाव दिसत आहे का? भरपूर काही विकास आहे, भरपूर काही विकास करायची माझी इच्छा आहे. मी सगळ्या मतदारांना हेच सांगू इच्छितो की मला भरपूर मतांनी निवडून द्या आणि मला तुम्ही कधी बोलवा, मी कधी कोणत्याही कामाला तुमच्याजवळ हजर व्हायला तयार आहे. भाऊ, येणाऱ्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, त्यामध्ये आपण जनतेला काय आवाहन करताल? मला तुम्ही भरघोस मगा निवडून द्या हेच मी तुम्हाला आवाहन करतो. माझ्यावर आशीर्वाद राहू दे. यासोबतच आपल्यासोबत दिग्रस नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. भाऊ, आपलं पण या मागील 2 तारखेला मतदान झालं 2 डिसेंबरला. आता उर्वरित जे 3 प्रभागासाठी मतदान होणार आहे त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? आता 3 ठिकाणच्या निवडणुका राहिलेल्या आहे आणि दिग्रजच्या जनतेने जवळपास कौल दिलेलाच आहे. आपण जे महिला लोकांची LIV असते त्याच्या एवढी स्ट्रॉंग LIV कोणती नसते. तर तुम्ही महिलांना विचारा, ते म्हणतीलच की मशाल बरोबर पेटलेली आहे. त्या अनुषंगानं आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, परंतु नागरिकांकडून ज्यामुळे दिग्रजकरांना त्रास झाला, म्हणजे 20-20, 25-25 दिवस आड पाणी नाही आलं आणि असंही सांगण्यात आलं काही प्रभागात तर की अगर तुमने मेरे को वोट नहीं दिए तो यहाँ में पाणी का बंद कर डालेगा. तर 25-25 दिवस आड नदीच्या पलीकडे आपण बघितलेलं आहे की पाणी नव्हतं. दिग्रजच्या इकडच्या अलीकडच्या भागात 7-7, 8-8 दिवस पाणी नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी जनता हे त्रस्त झालेली होती. त्यामुळे त्यांनी हा कौल दिलेला आहे. आपण जे आता पाण्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, काही प्रभागामध्ये आजही 10 दिवस किंवा 15 दिवस पाणी नाही आहे. जर का उभाटा गटाची सत्ता आली तर तिच्यावर आपण काय उपाययोजना करणार? आता मी पण सुद्धा मागच्या रेजिम मध्ये, आता तर 4 वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ झाला, परंतु त्याच्या पूर्वी जेव्हा मी होतो तर तेव्हा मी पाणी पुरवठा सभापती होतो आणि त्यावेळी कोविड सारख्या काळामध्ये आम्ही स्वतःच्या गाडीने जाऊन रिस्क घेऊन तिथे पाठपुरावा केला. 44 कोटीची जी योजना आहे पाणी पुरवठा ती मंजूर झाली. परंतु असं वाटलं की यामुळे तरी दिग्रजकरांना रोजचं पाणी भेटणार या आशेत आम्ही होतो. परंतु हे 4 वर्ष प्रशासकीय लागले. त्याच्यानंतर यामध्ये त्या पाईपलाईनचा असा बट्ट्याबोळ करण्यात आला, पूर्ण रस्ते खोदून ठेवले दिग्रजचे, परंतु पाईपलाईन कोण टाकत आहे, त्याच्यावर इंजिनियर कोण आहे, काहीच त्याच्यावर नेमणूक नाही. तर त्यामुळे कुठेतरी 44 कोटीची योजना डबगाईत आल्यासारखी झालेली आहे. दिग्रजकरांना पाण्याच्या समस्येकडून जर मुक्त करायचं असेल तर आमची जे काही बॉडी आहे ते निवडून द्या नगराध्यक्षांसहित आणि त्याच्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू की त्याच्यावर आम्ही काहीतरी त्या योजनेला जी एवढी रखडून पडलेली आहे तर कुठेतरी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा करून ही यंत्रणा सुरळीत करण्याचे आमचा मानस राहील. आणि आपण जे पाणीचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर एक महत्वाचा, तुम्ही काही महिन्यांपूर्वी आपल्या सहकाऱ्यांसोबत जो टॅक्सचा मुद्दा होता या संदर्भात उपोषणात सुद्धा बसली होती. जर आपली जी सत्ता जर आली त्या टॅक्स संदर्भात काय मत आहे आपली? बिलकुल, आम्ही ज्या टॅक्स वाढीसाठी उपोषणाला, आमरण उपोषणाला बसू शकतो, तर कुठेतरी त्या समस्येवर परमनंट तोडगा काढण्यासाठी आम्ही फक्त बॉडी कधी बसते याची आम्ही वाट बघत होतो. कारण बॉडी ठराव घेईल आणि जे काही वाढवण्यात आलेला अतिकर होता हे कमी करण्यात येईल आणि त्याच्या काही प्रोव्हिजन्स आहेत. ते मकसूद सर अनुभवी आहे, सुभाष काका सारखे अनुभवी आहे, या लोकांनीच आम्हाला त्यावेळी मार्गदर्शन केलं होतं आणि त्या संदर्भात आम्ही नक्कीच ते टॅक्सेशन वाढलेलं जे आहे ते कमी करू. आताच आपण यानंतर आपण जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेले आहे, काही प्रभाग क्रमांक 2 मध्ये विक्रम अटल उमेदवार आहे, त्या संदर्भात जनतेला काय आवाहन करताल आपण? जनतेला मी एवढंच सांगू इच्छिते, जे कार्य करणारे आहे, प्रत्यक्ष कार्य करणारे आहे,
जनतेने आवाज दिला की लगेच हजर राहणारे असे आमचे उमेदवार आहे विक्रम भाऊ अटल. तर यांना जनतेने भरघोस मताने निवडून द्यावं, तेव्हाच आपल्या या प्रभागाचा विकास होईल हे मी सांगू इच्छिते. हे होते आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि त्यांचे सोबत सहकारी आणि कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी. सय्यद शोएब 70 न्यूज यवतमाळ.